हा ब्लॉग जो आहे ना तो आहे दसऱ्याच्या दिवशीचा. काही कारणामुळे ना मी याला लेट अपलोड करते आहे. सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. लहानपणी ना दसरा दिवाळी म्हटलं की खूप इंटरेस्ट यायचा, कारण आपण आईवडिलांसोबत बाहेर जायचो आणि छान असे नवीन नवीन कपडे घ्यायचे आणि मग ते कपडे जे घालून आहे ना सगळ्यांना दाखवायचे. इतकी हौस होती ना. पण आता ती जी हौस आहे ना खूप कमी झाली, कारण ऑनलाईनमुळे ना आपण आजकाल कधीही आणि कुठेही जे आहे ना कपडे घेतो, त्याला सण वार कशाचीही आवश्यकता नाही आहे. आधीचा जो काळ होता ना तो वेगळाच होता आणि एक्साइटमेंट पण खूप राहत होती. आता काय दसरा आणि दिवाळी अजिबात एक्साइटमेंट राहत नाही आधीसारखी. तर असो, आज होता दसरा त्यामुळे खूप कामे होती. घरातली सगळी कपडे वगैरे छान असं आवरून घेतलं. सकाळी सकाळी लवकर उठून छान दारात रांगोळी काढली आणि सगळ्या दारांना आंब्याच्या पानाचे तोरण लावले व झेंडूचे हारही लावले. आणि त्यानंतर जे आहे ना माझ्या तिन्ही गाड्यांची आम्ही पूजा केली. मग नंतर छान असा नैवेद्य तयार केला होता देवासाठी. नैवेद्य वगैरे तयार झाला. मग पाहता पाहताच जे आहे ना सायंकाळ पण झाली. मग संध्याकाळी पुन्हा तेच झाडझूड दिवाबत्ती आणि रांगोळ्या वगैरे छान काढल्या. त्यानंतर संध्याकाळी मस्त असे छान छान रेडी झालो, कारण आज जायचं होतं रावण दहनासाठी. रावण दहनाला जरा वेळच होता, त्यामुळे ना सगळ्या देवी देवतांचे दर्शन केले आणि तिथे जे आहे ना सोनं वाहले. आणि असा होता हा माझा आजचा दिवस. तर तुमचा आजचा दिवस कसा गेला मला नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.